सांगलीच्या कुपवाडमधून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. कचरा टाकण्याच्या क्षुल्लक कारणावरून सुरू झालेल्या वादाचं पर्यावसान दुहेरी हत्याकांडात झालं. विघ्नहर्ता कॉलनीतील मनीषा केसरेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर आता त्यांचे पती मोहन केसरेकर यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरला आहे. कुपवाडच्या विघ्नहर्ता कॉलनीत कचरा टाकण्याच्या कारणावरून केसरेकर दाम्पत्य आणि शेजारी राहणाऱ्या फरीद अब्दुल शेख यांच्यात वाद झाला होता. या वादातून संशयित आरोपी फरीद शेख याने हातोडा आणि चाकू आणून केसरेकर दाम्पत्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. हल्ल्यात मनीषा केसरेकर गंभीर जखमी झाल्या तर मोहन केसरेकर यांनाही गंभीर दुखापत झाली. दोघांवर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र मनीषा केसरेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर 2च दिवसांनी मोहन केसरेकर यांनीही अखेरचा श्वास घेतला. घटनेनंतर MIDC पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तपासाला वेग दिला. संशयित आरोपी फरीद शेख याला अटक करण्यात आली आहे. कुपवाड औद्योगिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाटगे अधिक तपास करीत आहेत. केसरेकर दाम्पत्याच्या मृत्यूनंतर कुपवाड परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालं. या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी होत असून काही हिंदुत्ववादी संघटनांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. कचऱ्याच्या क्षुल्लक वादातून सुरू झालेला संघर्ष 2 जीवांच्या मृत्यूपर्यंत पोहोचला. या घटनेने कुपवाड हादरलं आहे. ब्युरो रिपोर्ट, पोलीस टाइम्स न्यूज सांगली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.